नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सरोज ही कलाला कशा प्रकारे सुपामध्ये तांदूळ घेऊन डान्स करायचा हे शिकवत असते आणि ते पाहून आद्विकला खूपच आनंद झालेला असतो। त्यानंतर आपण पाहतो स्पर्धेमध्ये वेगवेगळे खेळ खेळले जातात। कला व सरोज दोघीही सहभाग घेत असतात आणि त्याच वेळेस आपण पाहतो नैना आणि रोहिणीला मात्र अतिशय राग आलेला असतो आणि त्या दोघीजणी एक प्लॅन बनवतात आणि त्या प्लॅननुसार ज्यावेळेस सरोज आणि कला हे खेळ खेळण्यामध्ये मग्न असतात तेव्हा रोहिणी ही जाणीवपूर्वक सरोजला धक्का मारते आणि सरोज ही खाली पडते आणि तेव्हा तिच्या कमरेमध्ये खूपच जोरात दुखापत होते आणि त्याच वेळेस कला ही अतिशय घाबरते आणि विचारते, सरोज मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना? आणि आपण पाहतो सरोजला व्यवस्थितपणे उठता देखील येत नाही। त्यानंतर आपण पाहतो सरोज ही झोपी गेलेली असते आणि त्याच वेळेस कला ही त्या ठिकाणी येते व ती सरोजच्या पायाचे पाहते आणि पायाला सूज आलेली असते आणि ती सरोजच्या पायावर हळदीचा लेप लावू लागते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सरोज आणि कला यांच्यामध्ये सर्व गैरसमज दूर होऊन कशा प्रकारे प्रेम वाढीस लागणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।